मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या कालच्या सत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तारीख देखील सांगण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, काही लाडक्या बहिणींना याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे का? त्याचबरोबर डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता हा याच महिन्यात मिळेल का? आणि काही महिलांना असं सुद्धा प्रश्न पडलेले असतील की बाबा आमचे एकही रुपये मिळालेले नाही आजपर्यंत, फॉर्म भरून सुद्धा, फॉर्म ओके असून सुद्धा, तर आम्हाला पैसे मिळतील की नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते मात्र दाबायला विसरत जाऊ नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या यूट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कालच्या हिवाळी अधिवेशनाच्या सत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा भाग वेगळा की अगोदर ह्या लाडक्या बहिणी ह्या मुख्यमंत्री शिंदेच्या बहिणी होत्या, परंतु आता ह्या लाडक्या बहिणी देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री असल्यामुळे लाडक्या बहिणींसंदर्भात आता तेच मोठमोठे निर्णय घेणार आहेत. याच्यात मित्रांनो, काही महिलांना असा प्रश्न पडलेला असेल की बुवा आता अशी चर्चा सुरू होती की बुवा आमचा म्हणजे काही महिलांना याच्यामधून वगळण्यात येणार आहे, काही अपात्र महिलांना याच्यामधून काढून टाकण्यात येणार आहे. तर मित्रांनो, सध्या तर असे निर्णय घेण्यात आलेले असले तरी सध्याचा हप्ता हा डिसेंबरचा हप्ता ह्या सर्व सरसकट अगोदर जसं महिलांना पडलेला होता त्याचप्रमाणे डिसेंबरचा हप्ता हा सर्वच महिलांना पडणार आहे. कारण की या दोन तीन दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही. हिवाळी अधिवेशन आता लागलीच 22 डिसेंबर किंवा 23 डिसेंबरला संपून जाणार आहे. त्यानंतर हिवाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर लगेचच आम्ही लाडक्या बहिणींचा 6वा हप्ता हा वितरित करणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ 22 डिसेंबरला किंवा 23 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन संपेल. त्यानंतर 24 डिसेंबरला म्हणजे 25 तारखेला जवळपास क्रिसमस आहे. क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर 24 तारखेला तुमचा हप्ता वितरित होऊ शकतो. याचे 99% चान्सेस दिसून येत आहेत. कारण की कोणत्याही सणाच्या पार्श्वभूमीवरच आजपर्यंतचे हप्ते मिळालेले आहेत. त्यामध्ये आता नाताळचा सण आलेला आहे, त्यामुळे 24 डिसेंबरला हा हप्ता तुमचा वितरित होऊ शकतो. आता राहिला प्रश्न किती रुपये मिळणार? तर अगोदर अशी चर्चा होती की बाबा 2100 रुपये महिना मिळणार, परंतु मित्रांनो सध्या तरी 2100 रुपयाचे काहीही चान्सेस नाहीत. कारण की जोपर्यंत अर्थसंकल्पीय बजेट सादर होणार नाही तोपर्यंत 2100 रुपये मिळणार नाहीत. तोपर्यंत तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत. राहिला प्रश्न जानेवारीचा, तर तुम्हाला जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता हा एकदाच मिळू शकतो. 3000 रुपयाचा हप्ता मिळण्याचे चान्सेस जास्तीत जास्त दिसून येत आहेत. त्यातच मित्रांनो असं देखील दिसून येत आहे की काही महिला या अपात्र असून सुद्धा याचा फायदा घेणार आहेत, परंतु सरसकट महिलांना या सध्याचा तर हप्ता मिळणार आहे. आता काही महिलांना जवळपास फॉर्म भरून सुद्धा एकही रुपया मिळालेला नव्हता. त्या महिलांचं काय? त्या महिलांना फक्त आता येईल ते हप्ता मिळणार का अगोदरचे पण हप्ते मिळणार? तर त्या महिलांसाठी सांगतो की तुमचा जर फॉर्म ओके असेल, परंतु तुमचा DBT आजपर्यंत ओके नसेल, आता DBT तुम्ही वगैरे करून घेतलेला असेल, तर तुम्हाला डायरेक्टली 9000 रुपये पडण्याचे चान्सेस आहेत. चान्सेस म्हणजे काय, 99.99% तुम्हाला 9000 रुपये मिळणार आहेत. परंतु काही महिलांनी अजूनसुद्धा DBT केलेलं नाही, त्यामुळे त्यांना अजूनसुद्धा हप्ता वितरित होईल म्हणून याची गॅरंटी नाही. त्यामुळे लवकरात लवकर DBT करून घ्यावी. आता राहिला प्रश्न DBT कसा करायचा? आता काही महिलांना DBT सुद्धा डायरेक्टली आपल्या SBI वगैरे बँकेमध्ये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये चक्रा मारत आहेत, परंतु DBT ॲक्टिवेट होत नाही. मित्रांनो, तिथे काय करत आहेत, डायरेक्टली तुमचे फॉर्म घेत आहेत आणि डायरेक्टली ते जमा करत आहे, एका साईडला ठेवून टाकत आहेत आणि तुमची DBT पूर्ण झाली असं सांगत आहेत. परंतु मित्रांनो, ती DBT झालेली नसते. तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्ही महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि SBI मध्ये कितीही चक्रा मारा, तुमचे फॉर्म भरून घेत आहेत, तुमचा फॉर्म साईडला ठेवत आहेत आणि DBT झाली, ओके झालं म्हणत आहेत. तर असं न करता मित्रांनो, तुम्हाला पोस्ट बँकेचं खातं खोललं तर डायरेक्टली DBT होऊन जाते. म्हणजे तुमचं खातं खोलते वेळेस डायरेक्टली DBT होऊन जाते. आणि राहिला प्रश्न की बाबा तुम्हाला तुमच्या खात्यावर काही महिलांच्या खात्यावर पैसे वितरित झालेले आहेत, परंतु त्यांना अजूनसुद्धा लक्षात नाही की बाबा आमचं खातं होतं या बँकेमध्ये, असं लक्षात नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, पोस्टाचं खातं खोलायला जाते वेळेस त्यांना अगोदर विचारायचं की बाबा आमचं DBT आहे का, अगोदर चेक करा कोणत्या बँकेला. जर त्या बँकेला DBT असेल तर तुमचे पैसे त्या बँकेत गेलेले असू शकतात. आता हा प्रश्न राहिला की थोडेफार पैसे कटू शकतात, कारण की तुमचा व्यवहार नसल्यामुळं बँकेवाले थोडेसे पैसे काटून घेत आहेत. तर असा होता मित्रांनो व्हिडिओ लाडक्या बहिणींसंदर्भात. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते मात्र दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.